जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून नगर परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं। सकाळी 10 वाजता सुरू झालेले हे आंदोलन तब्बल 1:30 वाजेपर्यंत सुरू होतं। आंदोलनादरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विशेष भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि परिस्थितीची माहिती घेतली। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। आंदोलनात आमदार हेमंत ओगले, काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाने, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावकर, बाजार समिती सभापती सुधीर नवले, अंजुम शेख, मुझफ्फर शेख, वंदना मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्यासह नगरसेवक पदाचे 34 उमेदवार आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले। दंडावर काळ्या फिती लावून संताप व्यक्त करण्यात आला। आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने एक नाविन्यपूर्ण व लोकभिमुख असा उपक्रम कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब, गरजू, दिव्यांग तसेच वृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना अर्थात मोबाईल हॉस्पिटल सेवेचे उद्घाटन काल बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी करण्यात आले। तसेच हॉस्पिटल मार्फत अत्याधुनिक पद्धतीने सोयी सुविधा युक्त अशी एक विशेष बस नियुक्त करण्यात आली असून त्यामध्ये एक प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी तसेच नर्सिंग स्टाफ या बसमध्ये उपलब्ध राहणार आहे। यामध्ये ओपीडी सेवा, आयसीयू व क्रिटिकल केअर, नवजात बालकांसाठी प्राथमिक उपचार, लॅबोरेटरी, औषध वितरण तसेच 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना पात्र रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येणार आहे। तेव्हा स्थानिक ग्रामपंचायतीचे व प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित आहे अशी माहिती डॉक्टर मयूर शिंदे यांनी दिली आहे। नमस्कार, मी डॉक्टर मयूर शिंदे, युनिट हेड आत्मा मालिक हॉस्पिटल कोकम ठाणे। आज आपण जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्या अनुषंगाने मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण आजपासून आपला जो फिरता दवाखाना आहे हा कन्सेप्टचा प्रारंभ करत आहे। आपला जो फिरता दवाखाना आहे ती सुविधा तळागाळातल्या गरीब, गोरगरीब, गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक हॉस्पिटलचा प्रामाणिक प्रयत्न आहे। त्या अनुषंगाने वेगवेगळ्या रूटवर कोपरगाव तालुका आणि तालुक्याच्या हद्दी आणि जिथं पोहोचता येईल अशा पेरिफेरी ठिकाणी आपण आहे ना आठवड्याचे सर्व दिवस शनिवार वगळता ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे। या सुविधेच्या माध्यमातून गावामध्ये त्यांच्या जागी आपण मोफत उपचार देणार आहे। मोफत उपचार म्हणजे डॉक्टरांचा सल्ला, तपासण्या आणि काही प्रमाणात औषधं हे सगळं तिथं मोफत उपलब्ध होणार आहे। आणि त्या अनुषंगाने आपण त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। आणि मी सर्वांना आव्हान करतो की या सर्व सुविधांचा तुम्ही नक्कीच पुरेपूर लाभ घ्यावा। याच्या व्यतिरिक्त जर काही इमर्जन्सी आली किंवा इमर्जन्सी पेशंट तिथं जर कुठं तुम्हाला दिसला किंवा आमच्या टीमला दिसला तर त्यांना हॉस्पिटलपर्यंत येण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी क्विक रिस्पॉन्स टीम तयार केलेली आहे। त्या अनुषंगाने जसाही आपल्याला माहिती मिळेल त्या पद्धतीने अत्यावश्यक सेवा ठिकाणी उपलब्ध करणं आणि गरज असेल तेव्हा तिथून पेशंट हॉस्पिटलपर्यंत आणणं आणि हॉस्पिटलमध्ये सेवा उपलब्ध करून देणं या सर्व गोष्टी ही क्विक रिस्पॉन्स टीम आठवड्याचे 7ही दिवस 24 तास कार्यरत आहे। आणि कृपया परत आवाहन करतो की सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा। नगर MIDC परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून उत्पादन ठप्प होणे, मशीन डाऊन टाइम, कर्मचारी व्यवस्थापनातील अडचणी अशा अनेक समस्यांना उद्योजकांना सामोरे जावं लागतंय। उद्योजकांच्या या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आम्ही संघटना आणि महावितरण विभागाचे अधिकारी यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली। आम्ही संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ,
यांनी बैठकीत MIDCतील उद्योगांना भेडसावणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी मांडल्या। विशेषतः DFL आणि L बँकेमध्ये विजेचा पुरवठा खंडित होत असल्याचं सांगितलं। त्यामुळे उद्योगधंद्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराची तक्रार केल्याचा राग मनात धरून तब्बल 9 ते 10 जणांच्या टोळीने तलवार, कोयता, रॉड व काठ्यांनी सरपंच पतीसह 4 व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना जामखेड तालुक्यातील जिकरी शिवारात घडली। या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हल्लेखोरांनी 4 चाकी वाहनाचंही मोठं नुकसान केलं। या प्रकरणी मिलिंद श्रीधर जिवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी योगेश बापूराव इथापे, घनश्याम सोनबा कसाब, ऋषिकेश शिवाजी साळुंके, मयूर घनश्याम कसाब, अतुल जनार्दन कसाब सर्व तसेच आणखी काही अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। आसमानी सुलतानी संकटाने पिचलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आता व्यापाऱ्यांनीही घेरल्याचं दिसत आहे। अवकाळीचा फटका आणि आयात निर्यात शुल्कामुळे उत्पादन खर्चही वसूल होणे मुश्किल झालं असताना व्यापाऱ्याने खरेदी केलेल्या द्राक्षाचे पैसे धनादेश स्वरूपात दिले। मात्र धनादेश न वाटल्याने व्यापाऱ्याने तब्बल 7,26,000 रुपयांची फसवणूक केली। या प्रकरणी शेतकरी फकीरा बाबूराव पवार यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार द्राक्ष व्यापारी मोहम्मद अकील मोहम्मद शमसू रेयान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पुढील बातम्या। श्रीगोंदा आणि शिरूर तालुक्याच्या सीमेवर प्रशासनाने मंगळवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी मोठी संयुक्त मोहीम राबवत बेकायदेशीर वाळू उत्खननावर धडक कारवाई केली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील माठ व शिरूर तालुक्यातील शिंदोळी परिसरातील नदी पात्रात सुरू असलेल्या अनधिकृत उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवर कारवाई करत 6 फायबर बोटी आणि 7 सक्शन बोटी अशा एकूण 13 बोटींचा नाश करण्यात आला। नदी पात्रात होत असलेली हानी आणि पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन केलेल्या या मोहिमेला प्रशासनाचा कठोर इशारा मानला जातोय। शेवगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत अधिक रंगतदार झाली आहे। 4 पक्ष व 2 अपक्ष उमेदवार आमने सामने असताना अपक्ष नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वंदना भारदे यांना आश्वासन देऊन AB फॉर्म पळवल्याचं त्यांनी सांगितलं। शहरातील सध्या दिसणाऱ्या अपक्ष विरुद्ध पक्षाच्या संघर्षात या घटनेमुळे अनिश्चिततेचे व उत्सुकतेचे वातावरण निर्माण झालंय। कोण बाजी मारणार, कोणाची सांगड बसणार आणि मतदान कोणत्या बाजूला झुकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। उमेदवारांच्या हालचालींनी राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून शेवगावातील लढत अधिक रोचक झाली आहे। शहरातील मतदार, कार्यकर्ते आणि पक्षातील गोटांमध्ये या घडामोडींवर जोरदार चर्चा सुरू आहे। याविषयी भारदे यांनी अधिक माहिती दिली आहे। मुळात या निवडणुकी संदर्भामध्ये मला शिवसेनेची उमेदवारी मिळेल अशी आशा पल्लवित झाली होती। त्यासाठी जिल्हा शिवसेना प्रमुख मान्य श्री बाबूशेठ टायरवाले, त्यानंतर शेवगाव तालुका उपप्रमुख श्री दिलीपरावजी भागवत आणि ज्येष्ठ नेते शिवसेनेचे श्री एकनाथरावजी कुसळकर यांनी मला त्यासाठी प्रवृत्त केले होते। त्या दृष्टीने मी फॉर्मही घेतला होता। त्यांनी तो माझा फॉर्म भरूनही सबमिट केला आणि AB फॉर्म मिळेल असं आश्वासित केलं। आणि त्यानंतर आम्ही ज्यावेळेस फॉर्म स्वीकृतीच्या ठिकाणी गेल्यानंतर 2:30-3च्या दरम्यान असं झालं की काहीतरी गडबड झालेली आहे, ते त्याला तो फॉर्म गेलेला आहे। ठीक आहे म्हणलं, आम्ही आपलं पैशाचं बाजाराच्या मध्ये घटरी झालेलं वाटतंय। त्यामुळे आता ते आम्ही समजून गेलो काय झालं असणार आहे ते। मग आम्ही आमचा पवित्रा अपक्ष लढ देण्याचा ठरवला आणि त्याला सर्व लोकांनी आम्हाला समर्थन द्यावं आणि सौ वंदना वेणीमाधव भारदे यांना प्रचंड बहुमताने ऐतिहासिक आणि बिना खर्चीची निवडणूक कशी असते हे लोकांनाही आदर्श
घडेल अशी आशा बाळगतो. नमस्ते, मी वंदना वेणे माधव भारते. या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की जरा गावाचा कुठेतरी चांगल्या प्रकारे विकास व्हायला हवा. त्याच्यासाठी मला थोडस संधी मिळालेली होती ना, तर त्याचं सोनं करता येईल अशा दृष्टीने मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. थोडं गावासाठी करू. जसं मंदिर मी सुधारलं, घर समजून सुधारलं, तसंच आपलं गाव पण आपलं घर आहे असं समजून जसे सगळे जण आहेत त्याच्याप्रमाणे मी सगळ्यांना समाविष्ट करून आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांच्या सहकार्याने ही निवडणूक मी. शेवगावातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई नागरिकांना परवडणारी नसल्याचा आरोप करत ती तातडीने कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्त यशवंत नांगे यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलं. संगमनेर नगर परिषद निवडणुकीत 2 आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरल्यात. तांबेंविरोधात अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा खताळ अशी लढत आहे. दुसऱ्यांवर घराणेशाहीचे आरोप करणारे खताळ यामुळे स्वतःच टीकेचे धनी झाल्यात. घराणेशाहीच्या आरोपांवर लोहे को लोहा काटता है असं उत्तर खताळ यांनी दिलं. जिल्ह्याची खबरबात येथे संपतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.